दारावर मासे विकायला आले होते, मी घेतले त्यांच्याकडून। हे बघा, हे टोकेरी मासे, त्याला टोक किती मोठी आहे ते बघा। हे बघा, तुम्ही या माशाला काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा। आता हे मासे मी स्वच्छ साफ करून घेते आणि मग याच्या रश्श्याच्या मसाल्याची वाटपाची तयारी करते। हे बघा, अशी कवलं काढून घ्यायची। मी एका माशाचे असे 2 बोट्या करते। हे जे डोके आहेत ना, त्यांचा मी रसा बनवणार आणि हे जे मागची शेपूट आहे त्याला मी मस्त फ्राय करते। मासे सर्व साफ करून घेतलेत, आता मी याचा वाटप तयार करते। वाटपासाठी घेतलेलं साहित्य: ओला नारळ, मिरची, लसूण, परसवातली काली मिरी, कांदा, टमाटर आणि कोथिंबीर। मित्रांनो, शॉर्ट व्हिडिओ असल्यामुळे मला पूर्ण तुम्हाला रेसिपी दाखवता येणार नाही, तुम्ही मोठा व्हिडिओ नक्की बघा। मासे मी फोडणीला दिले, रश्याला रंग पण काय छान आलाय बघा। तेल मस्त टाकलं या। कोकणातली झणझणीत मासे फ्राय रस्सा थाली, माशाचा रस्सा आणि मासे फ्राय आणि भात। रेसिपी आवडली तर झटकन बनवा बघू दे आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राइब करा। मी आता जरा टेस्ट करून बघते। एक नंबर मित्रांनो रस्सा झालेला आहे। मासे फ्राय पण एक नंबर चविष्ट। तुम्हाला एक सांगू का, कोकणातल्या पाण्याची ना चवच निराली आहे। तुम्ही कसंही करा, वाटून करा किंवा असं फकी टाकून करा, एकदम चविष्ट होतच होतं, भाजी असो किंवा मासे। मी मोठा व्हिडिओ शेअर केलाय, नक्की बघा। चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओत।